मंडळी पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू या दोन राज्यांमधील विधानसभा निवडणूक निकालाची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे। बंगालमध्ये भाजपनं ममता बॅनर्जी यांचं राजकीय वर्चस्व संपुष्टात आणलंय। 2021 मध्ये 294 पैकी 213 जागांवर विजयी झालेल्या तृणमूल काँग्रेसला यावेळी केवळ 80 जागांवर विजय मिळवता आलाय। तर दुसरीकडे तमिळनाडूत अभिनेता थलपती विजयच्या नवख्या टीव्हीके पक्षानं एम के स्टॅलिन यांच्या साम्राज्याला सुरुंग लावलाय। स्टॅलिन यांच्या डीएमके आघाडीला 2021 मध्ये 234 पैकी 159 जागा मिळाल्या होत्या। यापैकी मात्र त्यांचे 74 उमेदवारच निवडून आलेत। अर्थात तमिळनाडूत त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली असली तरी टीव्हीके पक्ष सत्ता स्थापन करेल असं चित्र आहे। दरम्यान दोन राज्यांमध्ये दोन विद्यमान मुख्यमंत्र्यांनी फक्त सत्ताच गमावली नाहीये, तर ते त्यांच्या मतदारसंघातून देखील पराभूत झालेत। एकेकाळी ममता बॅनर्जी यांचे कट्टर सहकारी असलेल्या सुवेंदू अधिकारी यांनी भवानीपूर मतदारसंघामधून ममता दीदींना 15,105 मतांनी पराभूत केलाय। तर एम के स्टॅलिन यांचे दीर्घकाळापासूनचे सहकारी असणारे व्ही.एस. बाबू यांनी कोलाथूर मतदारसंघातून स्टॅलिन यांना 8,795 मतांनी पराभवाची धूळ चारली आहे। भाजपचे सुवेंदू अधिकारी आणि टीव्हीके पक्षाचे व्ही.एस. बाबू हे दोघेही आता जायंट किलर ठरल्यानं अवघ्या देशाचं लक्ष त्यांनी वेधून घेतलंय। पण त्याच्या व्यतिरिक्त ड्रायव्हर, रिक्षाचालक, अत्याचार व हत्या प्रकरणातील पीडितेची आई मोलकरीण हे असे आणखी 4 विजयी उमेदवार आहेत, जे प्रतिकूल परिस्थितीत संघर्ष करत असताना आता थेट आमदार बनलेत आणि त्यामुळे आता त्यांचीही देशात चर्चा होते। पण कोण आहेत ते आणि काय आहे त्यांची नेमकी स्टोरी, तेच जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी पूजा आणि आपण पाहताय दे दणका। तर मंडळी, तमिळनाडूमध्ये थलपती विजयनं उमेदवारांची निवड करताना एखाद्या चित्रपटाला शोभेल अशी गोष्ट केली होती। त्याने कधी काळी आपला ड्रायव्हर असलेल्या राजेंद्रन यांच्या मुलाला म्हणजेच सबरीनाथन याला विधानसभा निवडणुकीची उमेदवारी घोषित केली होती। दरम्यान विजयने त्याचं नाव जाहीर केल्यानंतर घडलेल्या भावनिक प्रसंगाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता। त्या व्हिडिओमध्ये सबरीनाथन आणि त्यांच्या वडिलांनाही अश्रू अनावर झाले होते। सबरीनाथन यानं जेव्हा विजयचे पाय धरण्याचा प्रयत्न केला तेव्हा विजयनं त्याला घट्ट मिठी मारली होती। आता तो सबरीनाथन विरुगंपकम या मतदारसंघातून आमदार झालाय। त्याने एम.व्ही. प्रभाकर राजा यांना डीएमकेच्या सिटिंग आमदाराचा तब्बल 27,000 मतांनी पराभव केलाय। तर दुसरीकडे टीव्हीके पक्षाकडून विजय दामू नावाचा एक साधारण रिक्षा चालक देखील आमदार बनलाय। त्याने तामिळनाडूच्या राजकारणातील 2 दिग्गज नेत्यांना पराभवाचा धक्का दिलाय। रायपुरम मतदारसंघातून त्याने 14,249 मतांनी विजय मिळवलाय। डीएमकेचे माजी मंत्री रहमान खान यांचा मुलगा डॉक्टर ए सुबैर खान आणि एआयएडीएमकेचे माजी मंत्री तथा 5 वेळचे आमदार डी जयकुमार या दोघांचाही तिरंगी लढतीत विजय दामूने धक्कादायक पराभव केला। कालपर्यंत जो आपल्या ऑटो रिक्षातून प्रवाशांची ने-आण करत होता, त्यातून आपली उपजीविका भागवत होता, आज त्याच व्यक्तीला मतदारांनी जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी विधानसभेत पाठवलंय। आता याशिवाय तमिळनाडूतील आणखी एक आश्चर्यकारक निकाल म्हणजे व्ही.एस. बाबू यांनी कोलाथूरमधून मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांचा केलेला पराभव। व्ही.एस. बाबू हे कधी काळी स्टॅलिन यांचे विश्वासू सहकारी होते। 2011ला जेव्हा कोलाथूरमधून स्टॅलिन यांनी निवडणूक लढवली होती, तेव्हा व्ही.एस. बाबू हे स्टॅलिन यांचे निवडणूक प्रभारी होते। पण पुढे त्यांनी डीएमके सोडून एआयएडीएमके मध्ये प्रवेश केला। दरम्यान त्यांचं राजकारण संपलं असा सगळ्यांचा समज झाला होता। पण फेब्रुवारी 2026 मध्ये त्यांनी टीव्हीके पक्षात प्रवेश केला आणि थलपती विजयनं त्यांना थेट कोलाथूरमधून उमेदवारी घोषित केली। या मतदारसंघावर मागील 2.5 वर्षांपासून स्टॅलिन यांचं एकहाती वर्चस्व होतं। पण यावेळी केवळ 8वी पास व्ही.एस. बाबू यांनी मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्या वर्चस्वाला हादरा दिलाय। स्टॅलिन हे 5 वेळा तमिळनाडूचे मुख्यमंत्री राहिलेल्या एम. करुणानिधी यांचे चिरंजीव आहेत। पण आता त्यांचंच राजकारण संपल्याची चर्चा आहे। तर मंडळी, तमिळनाडू सोबतच पश्चिम बंगालमध्येही काही उमेदवार जायंट किलर ठरलेत। त्यात सर्वाधिक चर्चा होते ती रत्ना देबनाथ या महिलेची। त्यांनी पाणीहाटी मतदारसंघातून तृणमूल काँग्रेसच्या तीर्थंकर घोष यांचा जवळपास 29,000 मतांनी पराभव केला। रत्ना देबनाथ या प्रत्यक्ष निवडणूक रिंगणात उतरल्याने त्याचा परिणाम इतर मतदारसंघावरही झाला। त्यांच्यासाठी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभा घेतली होती। पण त्यांच्या निकालाची एवढी चर्चा का होतीये? तर ऑगस्ट 2024 मध्ये कोलकाता येथे देशाला हादरवून टाकणारी एक घटना घडली होती। आर्जेगाव या वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात प्रशिक्षणार्थी असलेल्या डॉक्टर तरुणीवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली होती। आणि याच प्रकरणातील पीडित डॉक्टर तरुणीच्या रत्ना देबनाथ या आई आहेत।
त्यांनी आपल्या मुलीला न्याय मिळावा म्हणून ममता बॅनर्जी सरकारच्या विरोधात मोठा लढा उभारला, पण त्यात त्यांना अपेक्षेप्रमाणे यश मिळालं नाही. दुसरीकडे निवडणुकीच्या तोंडावर भाजपनं रत्ना देबनाथ यांना उमेदवारी दिली आणि त्या भरघोस मतांनी निवडणूक देखील जिंकल्या. ज्या सिस्टीमच्या विरोधात त्यांनी आवाज उठवला होता, आता त्या सिस्टीमचा त्या एक भाग बनल्यात. तर पश्चिम बंगालमधून जायंट किलर ठरलेल्या आणखी एक सर्वसाधारण महिला उमेदवार म्हणजे कलिता माझी. त्यांनी औसाग्रा मतदारसंघातून तृणमूल काँग्रेसच्या श्यामा प्रसन्न लोहार यांचा 12,535 मतांनी पराभव केलाय. कलिता माझी यांची कहाणी सध्या सगळ्यांसाठीच प्रेरणादायी ठरते, कारण त्यांना कुठलाही राजकीय वारसा नाहीये. निवडणूक लढण्यासाठी सुद्धा त्यांच्याकडे पैसे नव्हते. त्या भाजपच्या अशा उमेदवार होत्या त्या रोज 4 घरांमध्ये जाऊन धुनी भांडी घरकाम करायच्या. मोलकरीण म्हणून काम करत असताना महिन्याला 2,500 रुपये त्यांना मिळायचे. त्यातून त्या आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करायच्या. पण आता थेट आमदार झाल्यामुळे त्यांच्या आयुष्यात नवी कलाटणी मिळाली आहे. आता या सगळ्यात पश्चिम बंगालमधून आणखी एक नाव घुमतंय, जे या निवडणुकीत जायंट किलर तर ठरलेत, पण आता मुख्यमंत्री पदाचे प्रबळ दावेदार आहेत. ते नाव म्हणजे सुवेंदू अधिकारी. त्यांनी त्यांच्या नंदीग्राम या पारंपरिक मतदारसंघातून विजय मिळवलाच आहे, पण ममता बॅनर्जी यांचा भवानीपूर हा गड देखील खालसा केलाय. मंडळी, हे तेच सुवेंदू अधिकारी आहेत जे एकेकाळी ममता बॅनर्जी यांचे अतिशय जवळचे सहकारी होते. 2011 मध्ये त्यांनीच ममता बॅनर्जी यांना पहिल्यांदा मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसवलं होतं. सुवेंदू अधिकारी हे तृणमूल काँग्रेसमध्ये असताना ममता बॅनर्जी यांच्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचे प्रभावशाली नेते होते. पण 2020 मध्ये पक्षांतर्गत मतभेदांमुळे त्यांनी ममता बॅनर्जी यांची साथ सोडत भाजपमध्ये प्रवेश केला. त्याचा परिणाम असा झाला की 2021च्या निवडणुकीत त्यांनी भाजप पक्षाला 3 जागांवरून थेट 77 जागांवर पोहोचवलं. त्यावेळी त्यांनी नंदीग्राम मतदारसंघातून ममता बॅनर्जी यांना पराभूत केलं होतं. तर यावेळी ममता दिदी यांच्या भवानीपुरम मध्ये जाऊन त्यांना पराभवाची धूळ चारली. त्यामुळे या निकालाची देखील देशभरात चर्चा होती. बाकी आधी सांगितलेल्या तमिळनाडू आणि पश्चिम बंगालमधील अनपेक्षित निकालांबद्दल आणि विजयी उमेदवारांबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा.